गोष्टचं नाव स्वामी समर्थांनी एका बालकाला भविष्यातील दिशा दाखवली. चला तर आपण ही गोष्ट ऐकूया. अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा दरबार रोजप्रमाणे भरला होता. दूरदूरहून भक्तजन आपली संकट, प्रश्न, दुःख आणि आनंद घेऊन स्वामींच्या चरणी येत असत. त्या गर्दीत एक गरीब ब्राह्मण आपल्या लहान मुलासह स्वामींच्या दर्शनाला आला. त्या ब्राह्मणाची अवस्था फार हालाखीची होती. त्याच्याकडे ना संपत्ती होती, ना नोकरी, ना काही आधार. पण त्याचा मुलगा अतिशय बुद्धिमान आणि उत्साही होता. ब्राह्मणाने स्वामींना वंदन करून रडत रडत म्हटलं, स्वामी महाराज, माझ्याकडे काहीच नाही, पण हा माझा मुलगा खूप हुशार आहे. त्याचं भविष्य काय होईल याचा विचार करून मी चिंतेत आहे. कृपा करून त्याला योग्य दिशा दाखवा. स्वामी समर्थ महाराज त्या बालकाकडे काही क्षण निशब्दपणे पाहत राहिले. स्वामींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला आणि म्हणाले, हा मुलगा विद्वान होईल, पण केवळ पुस्तकांचं नव्हे तर अनुभवांचं ज्ञान त्याला मिळेल. लोकांना मार्गदर्शन करेल, अंधारात प्रकाश देईल. त्याचं आयुष्य सेवेसाठी असेल. तो जिथे जाईल तिथे स्वामींचं नाव उजळेल. ते ऐकून ब्राह्मणाच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. स्वामींनी पुढे सांगितलं, त्याला शिक्षण द्या, पण त्याच्यातील नम्रता आणि श्रद्धा जपून ठेवा. स्वामींच्या नावावर त्याला चालायला शिका. काही वर्षांनंतर तोच बालक मोठा होऊन एक प्रसिद्ध विद्वान आणि संत स्वभावी शिक्षक झाला. त्याच्या शब्दांत दैवी स्पर्श होता आणि अनेकांचे जीवन बदलले. लोक म्हणायचे, हा स्वामी समर्थांच्या कृपेचा परिणाम आहे. स्वामी समर्थ म्हणतात, श्रद्धा आणि सद्गुरूवर विश्वास असेल तर मार्ग आपोआप खुला होतो.